सर्व मान्यवरांना मी दीप प्रज्वलनासाठी येण्याची विनंती करतो. मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी यावे. ACP हेमंत शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन. हेमंत शिंदे साहेब यांनी दीप प्रज्वलन करतात. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर प्रकाश वारके सरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. निशिकांत विश्वकार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे आणि त्याचबरोबर क्राईम PI नलावडे साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन राव यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. गुरुस्वामी अशोक तांबे साहेब आणि विकास पटेल यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यायचं. पालव काका सर्व मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यायचं. गुरुस्वामी अशोक तांबे यांनी देखील व्यासपीठावर यायचं. एकदा टाळ्यांनी आपण सर्व पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांचे स्वागत करायचं आहे. मंडळाचे सल्लागार पालव काका यांना विनंती करतो की त्यांनी हेमंत शिंदे साहेबांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. मंडळाचे खजिनदार अशोक तांबे आणि गुरुस्वामी यांनाही प्रकाश वारके साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांचं देखील स्वागत करायचं पुष्पगुच्छ देऊन. प्रकाश वारके साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. निशिकांत विश्वकार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सुभाष नाईक यांना विनंती करतो. अशोक तांबे साहेब हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. त्याचबरोबर क्राईम PI नलावडे साहेब यांचा देखील पुष्पगुच्छ आणि शाल देऊन गुरुस्वामी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे.
सर्व मान्यवरांना विनंती की त्याने स्थानापन्न व्हायचं आहे. मागे जे बसले आहेत ते साहेब म्हणतात की सगळ्यांनी पुढे यायचं आहे, कारण हे प्रोजेक्टर दिसेल त्यासाठी. हॅलो, मागे बसलेले जे आहेत सर्वांना विनंती आहे, कृपया त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवरचं चित्र दिसेल. स्क्रीन येत नाही ना? हॅलो, आहे आहे आहे. सुयश कला क्रीडा मंडळ श्री सिद्धिविनायक मंदिर व्याख्यानमाला 2025 वर्ष 21वे श्री सर अविनाश धर्मरथ आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. प्रकाश वारके साहेब पुढील सर्व सूत्र देतो सरांकडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू. सुरू करूया. चला, नमस्कार. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश तुकाराम वारके, सायबर पोलीस स्टेशन ठाणे शहर. सर्वप्रथम ठाणे पोलीस आयुक्तालय, आपले आयुक्तालयाचे CP साहेब आशुतोष डुमरे साहेब, तसेच गुन्हे शाखेचे आमचे पंजाबराव उगले साहेब आणि आमचे EOW आणि सायबरचे DCP साहेब पराग मनेरा साहेब यांच्यातर्फे मी सर्वप्रथम सुयश कला क्रीडा मंडळ यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. जरी हे जनजागृती असली तरी अशा प्रकारे लोकांकरिता कार्यक्रम राबवणारे सुयश कला क्रीडा मंडळ यांचं मी खरंच कौतुक करतो. तर सर्वप्रथम आजचा हा जो विषय आहे सायबर गुन्हे जनजागृती, ह्याची गरज का आहे हे कारण समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मागचे कारणं काय आहेत? आपल्याला कोविडचे सुरुवातीचे दिवस आठवतात, जेव्हा कोविड चायनामध्ये सुरू झाला होता. आपल्याकडे आलेला नव्हता, परंतु रोज जसं बातम्यांमध्ये आज 1 लाख, उद्या 10 लाख, नंतर 1 करोड आणि नंतर ते लाल 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 चित्र जसं बातम्यांमध्ये जगभर पसरत होतं आणि त्यानंतर जे आपल्याला सगळं आठवतं आहे, काहीसं त्याच पद्धतीने सायबर गुन्ह्यांचं पण प्रमाण सध्या वाढतं आहे. त्याचं कारण काय? वाढणारी टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस चेंज होत जाते आणि त्या पद्धतीने आपल्याला पण त्याच्यात जागृत होणं फार गरजेचं आहे. कारण आपण टेक्नॉलॉजी सोडणार नाही आहोत, कोणी मोबाईल वापरणं सोडून देणार नाही आहे. तुमच्यापैकी जर कोणी मोबाईल वापरत नसेल तर तो या जगातला सर्वात सुरक्षित शांत डोक्याचा प्राणी असेल. परंतु मला वाटत नाही असं कोणी इथं आहे की जो मोबाईल वापरत नाही किंवा कॉम्प्युटर त्याने वापरत नाही आणि वापरणार सुद्धा नाही, असं कोणी नाही आहे. त्यामुळे आपल्याला जागृत होणं आवश्यक आहे. आणि दुसरं कारण तुम्ही स्क्रीनवर बघताय, 2012 पासून 22 पर्यंतचा हा केंद्र शासनाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा आकडा आहे. तो आलेख जसा दिसतोय कसा वाढतोय, यामध्ये सायबर गुन्हे किती झपाट्याने वाढत आहेत तुम्ही पहा. 65,000 केसेस 2022ला होत्या. त्यानंतर अजून 2023-24चा आकडा वेबसाईटवर नाही उपलब्ध, परंतु 23-24 मध्ये त्या 65,000 केसेस 3 लाखांवर पोहोचल्या.
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, पहिल्या 4 महिन्यामध्ये गेल्या वर्षाच्या ह्या केसेस होत्या 15 लाख. फक्त पहिल्या 4 म्हणजे जवळजवळ 50 लाख केसेस. आणि आकडा किती, त्यामध्ये पैसे किती गेलेत, तर तो 5,100 करोड. हा ऑफिशियल आकडा आहे. हा आकडा तो आहे ज्यामध्ये केसेस रजिस्टर्ड होतात. आणि मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येक तक्रारीची केस रजिस्टर्ड होत नसते, काही लोक करत नाहीत. तर तो आकडा कितीतरी पटीने पुढे जाईल. हा एवढा पैसा जो सायबर गुन्हेगार चोरून घेऊन गेलेत ऑनलाईन, हा सरकारचा पैसा नाही आहे, हा कुठल्या बँकेचा किंवा कंपन्यांचा पैसा देखील नाही आहे. हा आम्हा सामान्य माणसांचा पैसा आहे, जो त्यांनी आपण कष्टाने कमवलेला आहे. मी म्हटलं तुम्हाला का अवेअर व्हायचं आहे. प्रत्येक व्यक्ती आजच्या काळात त्या मोबाईलला आणि कॉम्प्युटरला चिटकलेली आहे. आणि जेव्हा कॉम्प्युटरला आणि मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होतो, तेव्हा तुम्ही पूर्ण जगाशी जोडले जाता. मग जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेला कोणीही व्यक्ती, तुम्ही इथं भारतात तुमच्या घरामध्ये बंद खोलीत जरी बसलेले असाल, तरी तो तुमच्याबरोबर सायबर गुन्हा करू शकतो. त्यामुळे तुम्हाला अवेअर होणं गरजेचं आहे, तुम्हाला जागृत होणं गरजेचं आहे की मी कसं यापासून वाचू शकेल. कारण 23-24चा आकडा पाहिल्यानंतर जेव्हा सध्याची परिस्थिती पुढे येईल, गेल्या वर्षी 2 सायबर गुन्ह्यांनी फार मोठं थैमान घातलं. त्याच्यामध्ये एक डिजिटल अरेस्ट तुम्ही पेपरांमध्ये बातम्यांमध्ये वाचलात, ते आपण पुढे बघणारच आहोत. परंतु मी सारखं सांगतोय, सायबर गुन्ह्यांपासून जागृत व्हा. त्याचं कारण हे आहे. आता हे सायबर गुन्हे म्हणजे कुठले गुन्हे, एक सामान्यांसाठी फक्त एक डेफिनेशन, त्याची व्याख्या सांगतोय. असे गुन्हे ज्याच्यामध्ये माणूस एकमेकांना भेटत नसतो, फक्त ऑनलाईन सगळं चाललेलं असतं, ज्यामध्ये कॉम्प्युटर किंवा मोबाईल हा त्याच्यामध्ये त्याला लक्ष केलं जातं. म्हणजे हॅकिंग, तुमचा मोबाईल हॅक होणे, एखादी वेबसाईट हॅक होणे, किंवा त्याचा हत्यारासारखा वापर केला जातो. म्हणजे त्या मोबाईलचा वापर करून, कॉम्प्युटरचा वापर करून एखाद्यावरती सायबर गुन्हा केला जातो. किंवा तो साधन म्हणून असे गुन्हेगार आपलं सगळी माहिती लपवण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर करतात. आता सायबर गुन्हे कोण करू शकतं? आजच्या काळात सायबर गुन्हे प्रत्येक माणूस करू शकतो ज्याच्या हातात मोबाईल किंवा कॉम्प्युटर आहे. पण हे करणाऱ्यांचे प्रोफाईल काय, म्हणजे कुठला व्यक्ती करू शकतो? तर सगळ्यात पहिला लबाड. हा त्याचा उद्देशच तो असतो की तो कॉम्प्युटरचा आणि मोबाईलचा वापर करून त्याला फसवायचं असतं लोकांना. तो वेगवेगळ्या ट्रिक, आपल्याला माहिती आहे मोबाईलवरती आजकाल कॉल येतात, OTP मागतात. सध्याच्या काळात पण बरेच कॉल येतात. आता तर असं झालं आहे की आपल्याकडे प्रयागराजला जो कुंभमेळा चालू आहे, त्यासाठी बुकिंग करणारे लोक बरेच काय वेबसाईट शोधत असतात. मग ते शोधत असताना आता सगळ्यात जास्त कंप्लेंट त्या यायला लागल्यात, त्याच्यामध्ये जे पॅकेज, टूर्स ट्रॅव्हलचे पॅकेज अरेंज करतात, त्या लोकांनी त्यांच्या ह्या सायबर क्रिमिनल्सनी त्यांच्या साईट्स टाकलेत. त्याच्यावरून लोकांना विचारतात, लोकांकडून पैसे घेतात आणि नंतर फरार होतात. ह्या लबाड माणसांचे भरपूर प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. आम्हाला पण सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दरवेळी बघायला मिळतात. दुसरा आहे ब्रेकअप झालेला बॉयफ्रेंड. आता तुम्ही म्हणाल हा का, तर याच्यामध्ये असं असतं की आजकाल एक प्रवृत्ती आहे लोकांची, आनंदाचे क्षण डोळ्यात आणि मनात साठवण्यापेक्षा ते कॅमेऱ्यात जास्त साठवून ठेवतात. आणि या ब्रेकअप झालेल्या बॉयफ्रेंडकडे ते बरंच मटेरियल असतं. मग तो ब्लॅकमेल करेल, धमकी देईल, तिच्या नवऱ्याला पाठवेल, किंवा असं बरंच काही तो करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त डेंजर सोडचिठ्ठी दिलेला नवरा. कारण ह्याच्यापेक्षा जास्त मटेरियल त्या माणसाकडे असतं. आणि एकदा का सोडचिठ्ठी दिली की मग नंतर तो त्या बायकोला बऱ्याच गोष्टींसाठी हॅरॅस करतो. पैसे मागण्यासाठी किंवा तिला पोटगी न देण्यासाठी, अशा बऱ्याच कारणांसाठी तो तिला हॅरॅस करू शकतो. कामावरून काढून टाकलेला कुठलाही नोकर, बॉसने कामावरून काढून टाकलं म्हणून बॉसचं प्रोफाईल काय बनवेल, बॉसला घाणेरड्या शिव्या व्हॉट्सअपवरती शिव्या काय देईल, किंवा कंपनीमध्ये काम करणाऱ्या इतर महिला असतील त्यांना
घाणेरडे मेसेज काय पाठवेल, अशा प्रकारच्या गोष्टी हा कामावरून काढून टाकलेला सेवक करू शकतो. लहान मुले सगळ्यात जास्त जे आजकाल टेक्नोसाव्वी आहेत, ती लहान मुलं. कारण त्याच्या मम्मी पप्पांनी हातात तो रडायला लागल्यावरती त्याच्या हातात पहिलाच मोबाईल देऊन ठेवला आहे आणि त्याला सगळा मोबाईल व्यवस्थित हाताळता येतो. पण पुढे जाऊन ही मुलं काय करू शकतात याचा परिणाम त्यांच्या आईवडिलांना माहीत नाही किंवा त्याच्यावरती सध्या त्याचा शारीरिक परिणाम काय होतोय त्याच्यावरती, या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाही. मुलगा शांत राहिला ना, आपल्याला काम करायला मिळालं, मुलगा शांत राहिला, हे एवढंच डोळ्यासमोर ठेवून त्याच्या हातात तो मोबाईल आणि ते कॉम्प्युटर किंवा काय त्याच्यात दिला जातो. पण त्याचा परिणाम काय? 2009ची एक गोष्ट सांगतो. जेव्हा मी सायबर सेलला मुंबईला होतो, त्यावेळी एका शाळेतल्या 4 मुलांनी 5वी 7वी आणि 8वीतली मुलं, शाळा एकदम मोठी प्रोफेशनल शाळा आहे ती बोरिवलीतली. त्या शाळेतल्या 4 मुलांनी आपल्या टीचरचं एका घाणेरडं प्रोफाईल बनवलं होतं. अतिशय फेसबुकवरती एक प्रोफाईल बनवलं टीचरचा फोटो लावून आणि त्याच्यात घाणेरडा कंटेंट टाकला होता. ते बघून आम्ही पण हादरलो, कारण त्यावेळी फेसबुक ती क्रेज होती 2009ला, परंतु ही मुलं अशी काय करतील असं कुणाला वाटलं नव्हतं. कारण मुलांना फेसबुक चालवता येतंय. फेसबुक आहे, ज्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये पण एक एज लिमिट आहे की तुम्ही कुठल्या वयानंतर प्रोफाईल बनवू शकता. परंतु आपल्या मुलाचं प्रोफाईल असावं, आपल्या मुलीचे प्रोफाईल असावं हे बऱ्याच आईवडिलांना वाटत असतं. कारण काही नाही त्याच्यामध्ये वाटण्यासारखं, परंतु असावं. आणि मग त्याच्यानंतर ते आपल्या मुलींचे, आपल्या घरातल्या लेडीज लोकांचे, मग ते डान्स करतात, त्यांचे फोटो. आणि आत्ता त्याच्या पुढे गेला आता आपण, रील आले. त्या रीलने तर सगळ्यांना वेड लावलंय. काय काय कसले कसले नको नको तसले ते रील्स बनवतील आणि टाकतील. उद्देश काय? काय आनंद मिळतो? लाईक्स जास्त मिळाल्यानंतर काय 2 चपात्यात 2 जास्त जातात का? समोरचा बघणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन, त्याची नजर काय असेल तुमच्या त्या व्हिडिओला बघताना, याचा जरासुद्धा विचार आपण लोक करत नाहीत. फक्त रील टाकायची म्हणून टाकेल, तुम्हाला काय मोठी प्रसिद्धी मिळणार त्याच्यातून. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि लहान मुलांवरती विशेष लक्ष ठेवायला हवे. कारण ते प्रोफाईल बनवतात. काल एका शाळेमध्ये लेक्चर चालू होतं, तिथल्या प्रिन्सिपल मॅडम जास्त करून मला त्याच गोष्टीवरती जोर देत होता की जरा मुलांना घाबरवा. म्हटलं मी काय घाबरवणार, मी इथे घाबरवेन, मी त्यांना कायदा पण सांगेल की तुम्ही असं केलं तर तुम्ही जेलमध्ये जाल. परंतु शेवटी त्यांच्या घरच्यांनी जेव्हा तो कॉम्प्युटरवरती खेळत असतो किंवा बघत असतो, तो कुठल्या साईड बघतो, तो काय करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. मला माहिती आहे ते कोविडमध्ये ऑनलाईन लेक्चर, शाळा सगळं सुरू झालं, त्याच्यामुळे ते काहीसा अविभाज्य भाग बनलं खरं, परंतु ती सवय होऊन देऊ नका, कारण आता गरज नाही आहे. जेवढं ऑफलाईन पुस्तकात बघून अभ्यास करता येतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर त्या डोळ्यांवरती, मेंदूवरती, त्या लाईटचा, त्या मोबाईलचा तो असतो. त्याचे परिणाम पुढे व्हायला मिळतील. परंतु आता सध्या तरी मुलांना त्या बाबतीत जरा अवेअर करा. जेवढं गरजेचं आहे तेवढं ठीक आहे. व्यावसायिक हॅकर्स यांचं कामच आहे हॅकिंग करणे आणि वेगवेगळ्या सोशल प्रोफाईल किंवा वेबसाईट ह्या सगळ्या हॅक करून ते त्याचे रॅन्समवेअर म्हणजे त्याची खंडणी मागतात. व्यावसायिक प्रतिस्पर्धी, एकाचा बिझनेस, दोघांचा बिझनेस जर सारखा असेल तर दुसऱ्याचा बिझनेस कसा ठप्प करायचा यासाठी त्याची बदनामी करणे किंवा त्याच्या सर्व्हरमध्ये खराब करून त्याचा तो बिझनेस बंद करायचा, ही गोष्ट तो व्यावसायिक करू शकतो. आणि राजकीय वैरी, आपण पाहतो इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरुद्ध सुरू होतं. हे डिजिटल वॉर सारखं ते चालू होतं. आता हे सायबर गुन्ह्यांचे मी प्रकार पुढे पाहूया, परंतु कोण करू शकतं आणि का गरज आहे आपण पाहिलं. आता सायबर गुन्ह्याची कारणं काय आहेत? 2च कारणं पाहायला मिळाली जेवढे पण सायबर गुन्हे घडलेत. एक म्हणजे आहे भीती आणि दुसरं आहे लालच. सगळे सायबर गुन्हे या 2 गोष्टींमुळे, ह्या जर दोन्ही गोष्टी जर आपण जपल्या तर आपण सायबर गुन्ह्यांची अजिबात बळी ठरणार नाही. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे तर अनोळखी लोकांवरील विश्वास. समोरचा जो कॉल येतोय तो कॉल अनोळखी व्यक्तीचा असला आणि तो जर तुम्हाला वरच्या दोन्ही गोष्टींपैकी काही एखादी गोष्ट करत असेल तर लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये फसाल. आणि आता असं पाहायला मिळालंय की सुशिक्षित, शिकलेली आणि पैसेवाली लोक, उच्चवर्गीय ज्याला आपण म्हणतो, हीच लोक बळी ठरत आहेत.
असा कॉल जर एखादा फसवणाऱ्या माणसाचा, सायबर क्रिमिनलचा जर एखाद्या झोपडपट्टीतल्या माणसाला जर गेला, म्हणजे गरीब माणसाला, तर तो त्याला 4 शिव्या देईल आणि म्हणे, "तुला काय करायचं ते कर, ठेव फोन." तो स्वतः बंद करेल. पण ही लोकं त्याला एंटरटेन करतात. ह्युमन सायकॉलॉजी असेल, की बाबा कॉल आलाय तर तो उचलणं किंवा ते पाहणं कुणाचा आहे, की बाबा कोण कॉल केला होता. आणि कसं असतं ना, जेव्हा तो कॉल येतो तेव्हा तो कॉलमधला बोलणारा आणि हा व्यक्ती ह्या दोघांचंच ते लिंक असते ती. तिसऱ्याला आपण मध्ये कधी कुणाला घेत नाही. कारण स्पीकरवर कधी कोण ठेवत नाही फोन करताना. पाहायला असं मिळालं जेवढे सायबर गुन्हे घडलेत आणि जेवढे विक्टिम ठरलेत, हे त्यांच्यावरती गुन्हा घडत असताना कधी कुणाला सांगत नाहीत ह्या चाललेल्या गोष्टी. म्हणजे मला एखाद्याला डिजिटल अरेस्ट केला, तर त्याला डिजिटल अरेस्ट जेव्हा तो असतो, तेव्हा तो आपल्या मुलाला विचारत नाही, "का रे बाबा असं असतं का? माझं पार्सल पकडलंय." ते पुढे आपण बघूच वेगवेगळ्या कारणांमध्ये. मी तुम्हाला सांगेनच. परंतु सांगण्याचा उद्देश हा आहे, की जेव्हा अनोळखी माणसाचा कॉल येतो, तर त्याला कितपत एंटरटेन करायचं, त्याचा कॉल घ्यायचा की नाही घ्यायचा, हे ठरवणारे आपण आहोत. कारण आपल्याकडे बटन आहे, ते बंद करायचं कॉल. सायबर गुन्ह्यांमध्ये जास्त करून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले गेले. त्याचं कारण काय? ज्येष्ठ नागरिकांकडे असलेले त्यांनी कमवलेले पैसे, बँक बॅलन्स. दुसरं, त्यांच्याकडे असलेला मोकळा वेळ. कारण रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडे बराच वेळ असतो. तिसरं कारण आहे, तंत्रज्ञानाविषयी त्यांना असलेला ज्ञानाचा अभाव. माहीतच नाही, हे तर आत्तापासून 80 नंतर सुरू झालं. त्यापूर्वीचे आम्ही शिकलेले किती लोकांना त्याच्याबद्दल टेक्निकलचं माहीत असेल? फार कमी. ते चालतं कसं? आता नवीन-नवीन ॲप येतात, ते विचारून घेतात. लिंक एखादी क्लिक केली, मोबाईल हॅक झाला, पैसे गेले. कारण माहीत नसतं. लिंकवर क्लिक करायचं नसतं. आणि वयानुसार येणारी भावनिकता, एकलकोंडेपणा जो असतो ना, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त. ते ज्येष्ठ नागरिक ते एकटे असतात. मग त्यांचा सोबती असतो तो त्यांचा फोन. मग ते टार्गेट इझिली होऊ शकतात त्याच्याबरोबर. आता प्रकार कुठले-कुठले आहेत? थोडक्यात तुम्हाला प्रकार सांगतो. एक तर हॅकिंग. हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय एखाद्याची वेबसाईट, त्याचं सोशल प्रोफाईल, त्याचा कॉम्प्युटर, त्याचा मोबाईल याच्यामध्ये प्रवेश करणे. त्याची परवानगी नाही आहे. पण तुम्ही त्याचा डायरेक्ट ॲक्सेस केला, तर ते हॅकिंगच्या डेफिनेशनमध्ये. फेक प्रोफाईल. लहान मुलंसुद्धा करतात हे. दुसऱ्याचा फोटो लावून एखादं फेक प्रोफाईल बनवलं जातं आणि त्याच्यावरनं घाणेरडे मेसेज करणे किंवा मध्ये-मध्ये बऱ्याच आमच्या IPS लोकं माझंसुद्धा प्रोफाईल बनवलं होतं. कधी नाही तो मी पहिल्यांदाच आयुष्यात मलाही ते शिकवण आहे. माझा युनिफॉर्मवरचा फोटो मी सोशल मीडियावरती ठेवला आणि नंतर मला 1-2 दिवसांनी माझ्या मित्राचा फोन आला, "अरे तुझा टेम्पो आला नाही." मी म्हटलं, "कुठला टेम्पो?" "अरे तू सामान विकणार होतास ना?" मी फक्त त्याला एकच प्रश्न विचारला, "किती पैसे गेले?" तो बोलला, "70,000." म्हटलं मी मग ती ॲड बघितली. त्याच्यामध्ये माझा फोटो लावला होता आणि खाली माझी बदली झालेली आहे. तर माझं सामान विकायला काढतोय स्वस्तामध्ये. तर ते त्याच्यामध्ये त्याला रिस्पॉन्स दिला आणि त्याचा 70,000 घालून बसला. सायबर स्टॉकिंग म्हणजे ऑनलाईन नॉर्मली पहिले पाठलाग करायचे. एखाद्या मुलीचा एखादा मुलगा पाठलाग करतोय, तो पाठलाग नॉर्मल पाठलाग होता. आता हा डिजिटल पाठलाग आहे. सायबर स्टॉकिंग त्याला म्हणतात. आता ह्याच्यामध्ये पाठलाग कसा होतो? एखाद्याला कारण नसताना मेसेज पाठवणे, कॉल करणे. मग ते कॉल सुरुवातीला हायचे असतात, मग गुड मॉर्निंगचे असतात, मग एखादा फोटो असतो गुड मॉर्निंगचा, मग शेरो-शायरी असते. मग हळू हे वाढत जातं आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सहन करता ना, तेव्हा समोरचा माणूस जास्त करायला चालू. पहिल्याच मेसेजला त्याला वॉर्निंग दिली, तर तो परत तसं करत नाही. आणि हे पण लक्षात ठेवा, समोरचा माणूस सहन करतोय, तोपर्यंत सगळं ठीक आहे. समोरच्या माणसाने जर तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली, की ही व्यक्ती मला मानसिक त्रास देते, मला कंटिन्यू मेसेज करून, मग ते मेसेज चांगले असले तरी, तरी पण तुमच्या विरुद्ध सायबर स्टॉकिंगची 376D प्रमाणे केस रजिस्टर्ड होऊ शकते. मी पाहतोय गेल्या 2-3 वर्षापासून हा प्रकार कमी झाला आहे, पण हा कधीही होऊ शकतो. मॅट्रिमोनियलमध्ये काय असतं, बरेच लोकं आपले लग्न जुळवण्यासाठी शादी.com ह्या मॅट्रिमोनियल साईटवरती रजिस्टर करून ठेवतात. आता हे रजिस्ट्रेशन त्या सायबर क्रिमिनल्स लोकांनी पण करून ठेवलेलं आहे. मला आठवतं
आम्ही 2010-11मध्ये जेव्हा मी BKCला सायबरला होतो, त्यावेळी असाच एका मराठी मुलाला पकडला होता. त्याने स्वतःचं प्रोफाईल बनवलं होतं shaadi.com वरती आणि जेवढ्या मुली आहेत 1,500 मुलींना त्याने आपलं प्रपोजल पाठवलं होतं. त्यातल्या काहींना तो भेटला होता आणि जेव्हा त्याला मी नागपूरला पकडला, तेव्हा असं कळालं की त्यांनी ह्याच्यापूर्वी 8 मुलींना फसवलं होतं. आता फसवला दिसायला तर इतका म्हणजे भयानक होता. पण त्यांनी फसवलं कसं? फक्त स्वतःचा फोटो नाही लावता, प्रोफाईलमध्ये एक चांगला हँडसम दिसणारा मग चॅटिंग आणि मग त्याच्यानंतर अचानक काहीतरी भावनिक कारण, मग रडणं-बिडणंची ॲक्टिंग आणि मग पैसे लगेच नाही मागत कधी. 15-20 दिवस, 1 महिना तिच्याशी चॅटिंग करणार. एकदा का मन गुंतलं, की मग भावनिक कारण देऊन पैसे मागणं. अशा केसेसमध्ये आणि याच्यामध्ये आणखी एक साईट आहे secondshadi.com. तर हे सायबर क्रिमिनल secondshadi.com मध्ये जे डिव्होर्स झालेले आहेत आणि सेकंड शादीसाठी बघतायत, त्या महिलांना यांनी बरंच टार्गेट केलं होतं. त्या चांगल्या पदावरच्या महिला, चांगल्या नोकरी करणाऱ्या. मग हा असं दर्शवायचा, की मी बाहेरच्या देशात आहे, मोठ्या कंपनीमध्ये काम करतोय, माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी आपल्या दोघांसाठी चॅटिंग करतो. चॅटिंग यांची कमीत कमी 2 महिने चालते. तुम्ही विचार करा किती पेशन्स असतील सायबर क्रिमिनलकडे. अजिबात घाई नाही पैसे मागायची किंवा फसवण्याची. मग त्या 2 महिन्याच्या चॅटिंगमध्ये लग्न कसं करायचं, फ्लॅट कसा घ्यायचा, मुलांची नावं काय ठेवायची, इतपत सगळं डिसाईड केलं जातं. आणि नंतर तो सांगतो, की मी लग्नासाठी काही पैसे तुला पाठवतोय. ते तू तुझ्याकडे घे, मी उद्या पाठवून देईन माझ्या मित्राकडे. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी 4:30ला कॉल येतो. आता तुम्ही म्हणाल हे सायबर क्रिमिनल आरामात सकाळी चहा पिऊन 10 वाजता कॉल करू शकत होते. पण ते तुम्हाला विचार करायला वेळ नाही देणार. सकाळी 4:30ला तुम्ही झोपेत असताना कॉल करणार, की कस्टममधून बोलतोय दिल्लीवरून, तुमचं एक पार्सल आलंय, ते पकडलंय, त्याच्यामध्ये बरेच डॉलर्स आहेत. एक 40 लाखाचे डॉलर्स आहेत. त्याची तुम्ही कस्टम ड्युटी नाही भरली, त्याचा टॅक्स नाही भरला. मग त्याला फोन केल्यानंतर तो बोलतो, "अरे मी विसरलो. एक काम कर तू, तुझ्याकडचे पैशांनी तेवढं ते टॅक्स भरून ते तुझी पार्सल मागून घ्या, आता इथून मी भरू शकत नाही." आणि मग ज्याने भरलं, की मग तो नवरदेव गायब. थोडक्यात काय, shaadi.com वरती रजिस्टर नक्की करा, परंतु आधी समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटूनच नंतर पुढचा निर्णय घ्या. आणि हां, कुठल्याही व्यक्तीने जर पैसे मागितले, तो भले कितीही सुंदर आहे, तुम्हाला समोरून भेटला आहे, नंतर परत गेला आणि नंतर पैसे मागतोय, अजिबात पैसे द्यायचे नाहीत. भले तुमचं लग्न पुढे ठरणार असो किंवा नसो. पण तुम्ही पहिले फसले जाल एवढं नक्की. जॉब फ्रॉड. जॉब फ्रॉडमध्ये काय होतं, सेम नोकरी मिळण्यासाठी आपण Naukri.com सारख्या साईटवर रजिस्टर करतो. आता ही सायबर क्रिमिनल्स काय करतात, जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, तेव्हा तुम्ही ज्या पोस्टसाठी तुम्ही रजिस्टर केलेलं आहे, त्या पोस्टसाठीच तुम्हाला ते कॉल करतात, की तुमचं प्रोफाईल आम्ही बघितलं आहे, तुमचा बायोडाटा आम्ही चेक केला आहे. तुमचं उद्या संध्याकाळी ऑनलाईन तुमची मुलाखत होणार आहे. आणि मुलाखत घेतात पण, त्याचे डॉक्युमेंट्स घेतात. बराच वेळ लावतात. 2-3 इंटरव्ह्यूज होतात. चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी दाखवली जाते, आमिष दाखवलं जातं. आणि मग त्याच्यानंतर सुरू होतो खेळ पैसे मागण्याचा. कंपनी आहे ABC, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर. आणि ह्या ABC कंपनीने इंटरव्ह्यू घेतलेत. चांगले 2-3 लाखाची पर मंथ 2-3 लाखाच्या पगाराची नोकरीचं तुम्हाला आमिष पण दाखवलंय. पण नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशा बऱ्याच वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागले जातात. पण पैसे कुठल्या अकाउंटमध्ये भरतात, ते अकाउंट जे देतं, एक कलकत्त्याचा असतो, एक गुजरातचा असतो, वेगवेगळ्या माणसांच्या नावाचं. पण ह्याची ट्यूब इथे पेटत नाही, की बाबा मला जर पैसे द्यायचे झालेत ह्या गोष्टींसाठी, तर मी त्या कंपनीच्या अकाउंटमध्ये भरेन. आणि त्यापेक्षाही दुसरं, हे पैसे का मागतायत? माझ्या पहिल्या पगारातनं कट करून घेऊ शकतात, जर त्यांना नोकरी द्यायची असेल तर. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार माणूस करत नाही. त्याला फक्त दिसतं ते 2 लाख रुपये पर मंथची नोकरी. सगळ्यात भयानक जर कुठला सायबर क्राईम असेल, तो आहे चाइल्ड पोर्नोग्राफी. आणि ह्या कायद्यामध्ये ह्या गुन्ह्याला जामीनसुद्धा मिळत नाही. अतिशय भयानक आहे. त्याचं थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे दर महिन्याला
सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्या महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला एक पॅकेट येतं. त्याच्यामध्ये प्रत्येक पानामागे एक CD असते. ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे. तुम्ही जे म्हणता ना ऑनलाईन, त्या CDमध्ये बघितलं तर कुठल्या व्यक्तीने तुमच्या एरियातल्या कुठल्या व्यक्तीने त्याचं नाव, त्याचं प्रोफाईल, त्याचा मोबाईल नंबर, त्याची माहिती, त्याने कुणाकुणाला पाठवलं ती लिस्ट, त्याने काय पाठवलं तो व्हिडिओ, लहान मुलांच्या बाबतीत अश्लील साहित्य असलेला कुठलाही फोटो किंवा कुठलाही व्हिडिओ जर कुणी कुणाला पाठवला तर परदेशात बसलेली एक संस्था आहे, ती आपल्या देशातल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवते आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या राज्यातल्या आणि राज्यातून तो आमच्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचते. आता विचार करण्याचा मुद्दा हा आहे की एखाद्या व्यक्तीने त्याच्या बेडरूममध्ये लाईट घालवून एखादा व्हिडिओ बघितला किंवा एखादा व्हिडिओ कुणाला पाठवला, हे त्या परदेशातल्या संस्थेला कसं कळालं? आणि आपण म्हणतो आम्ही ऑनलाईन सगळं करतोय, पण कुणाला काही माहीत पडत नाही. याच्यावरून लक्षात ठेवा, डिजिटल युगामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट केली तर त्याचा ट्रेस हा राहतो आणि त्याच्यामुळे कुणी असं समजू नये की मी माझ्या घरात बसून गपचूप काही कृत्य केलंय आणि ते कुणालाही कळणार नाही. असा व्हिडिओ पाहणे, बनवणे, डाउनलोड करणे किंवा प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. 7 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे याला. ज्येष्ठ नागरिकांसोबत घडणारा हा एक गुन्हा आहे. त्याच्यामध्ये पॉलिसीची फसवणूक. तुम्हाला कॉल येतो, तुमचं नाव सांगितलं जातं, तुमचा पॉलिसी नंबर सांगितला जातो, तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड सांगितला जातो. मग कोणी विश्वास ठेवेल? तुम्ही म्हणाल बरोबर आहे, माझं नाव सांगितल्यावरती मी विश्वास ठेवणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डार्क वेब नावाची एक संकल्पना आहे, तिकडे जाऊ नका. जसं चोर बाजार आहे आपल्या मुंबईत, तसा हा डार्क वेब आहे. त्याला डार्क वेबच नाव दिलंय. या ह्याला ब्लॅक मार्केटिंग पण म्हणतो आपण. इथं सगळं काही विकलं जातं आणि सगळं अनैतिक आणि सगळं बेकायदेशीर गोष्टी इकडे होतात. तिथे तुमचा डेटासुद्धा सगळा मिळतो. 1,500 लोकांचा सगळा आधार कार्डचा डेटा, पॅन कार्डचा डेटा, एखाद्या बँकेचा डेटा तिथे सगळा विकला जातो. तो तिथे कसा आला हा भाग वेगळा आहे. परंतु सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला जर कॉल आला, तुमचं नाव बरोबर सांगितलं, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड बरोबर सांगितलं आणि तुम्हाला सांगितलं की तुमची पॉलिसी मॅच्युअर्ड झाली आणि त्याचा तो बोनस आलाय तो तुम्हाला शेअर करायचा आहे. तुम्हाला OTP आला असेल बघा. आता आपण काय विचार करणार त्यावेळेला? 50,000 तुमचा बोनस आलाय, तुम्हाला तो द्यायचा आहे, तुम्हाला OTP आलाय. माणूस आहे. पहिला विचार 50,000च करणार, कधी ते अकाउंटमध्ये येत आहेत. पण हा ना बघणार, गोष्ट बघणार की मेसेज आलेला तो OTPचा मेसेज पुढचा आणि पाठचा काय आहे. तो OTPचा 6 आकडे लवकर द्या, तो तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे, मला जायचं आहे बाहेर. असं जर तो म्हणाला तर फक्त तो 6 आकडी नंबर आपण बघणार आणि त्याला वाचून दाखवणार. पण आपण हे नाही वाचणार की तो मेसेज काय होता. तिथं वरती लिहिलेलं असतं की यू आर गोइंग टू ट्रान्सफर 2 लाख रुपीज फ्रॉम युअर अकाउंट टू धिस अकाउंट आणि OTP फॉर दॅट. मग संपला. इकडे 50,000 यायच्या ऐवजी 2 लाख गेलेले असतात. मग नंतर तो माणूस तो मेसेज, तो OTPचा मेसेज 17 वेळा वाचेल. मग फायदा काय नंतर एकदा वेळ निघून गेल्यावर. यासाठी तुम्ही तुमच्या अशा पहिली गोष्ट तर बघा, मी प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट लिहिलेली आहे. अनोळखी व्यक्तीच्या कॉलला उत्तर देऊ नका. सगळ्यात पहिलं तेच आहे. आणि कुठली लिंक जर त्यांनी दिली त्याच्यावरती क्लिक करू नका. कारण लिंक हा एक प्रोग्राम असतो, तो तुमच्या कॉम्प्युटर, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होत असतो. त्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या, तुमचा मोबाईलचा सर्व ताबा त्या माणसाकडे जातो. आणि तुम्हाला माहिती आहे आजच्या काळात आपला मोबाईल आहे, आपलं पूर्ण चरित्र आहे, आपलं पूर्ण बँक बॅलन्स सगळं काही मोबाईल आहे. तर त्या लिंक केली तर त्याला सगळं डिटेल जाईल आणि मग तो तुमचं सगळं बँक अकाउंट साफ करून टाकेल. तुमच्याबरोबर असं काही होत असेल तर प्रथम तुमच्या जवळच्या विश्वासाच्या माणसाशी डिस्कस करा की अरे बाबा असा एक कॉल आला आणि मला बोनस आलाय, तर तो घेऊ का. तो नक्की, जर तो हुशार असेल तर तुम्हाला नक्की सांगेल की असं काय नसतं, त्याला उत्तर देऊ नकोस. आणि आपण
तुमच्या पॉलिसी, आता मलाही कोणी माझा पॉलिसीचा नंबर वगैरे सांगितलं तर मलाही कळणार नाही की ॲक्च्युली तो माझा आहे की नाही. पॉलिसी वगैरे जे काय आहे, मॅच्युरिटी कधी होते, ते सगळ्या गोष्टी आपल्याला त्या संबंधित कंपनीच्या, आपल्या LICच्या किंवा कुठलीही तुमची पॉलिसी असेल, त्या पॉलिसीच्या साईटवर जाऊन नेहमीच चेक करत जावा. म्हणजे अशा पॉलिसी फ्रॉडच्या गुन्ह्यांना तुम्ही फसणार नाही. सेक्स्टॉर्शन, ज्येष्ठ नागरिकांसोबत, ज्यांनी जास्त करून जेंट्स लोकांसोबत घडणारा हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. बऱ्याच ह्याच्या कंप्लेंट्स पण करत नाहीत. सगळ्यात म्हणजे अचानक एक व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉल आल्या आपली सवय आहे, आलेला व्हिडिओ कॉल पहिला ग्रीन बटन दाबून पहिला तो घेतो. जसा कॉल घेतला, एक अश्लील क्लिप चालू होते आणि नंतर ती थोड्या वेळात बंद होते आणि मग कॉल येतो. ट्रू कॉलरवरती CID दिल्ली किंवा क्राईम ब्रांच दिल्ली असं काहीतरी त्याच्यावरती असतं आणि तो तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. पहिली गोष्ट अनोळखी कॉल. दुसरी गोष्ट तुम्ही तो घेतला आता, तो तुम्हाला सांगेल की आमच्या असं निदर्शनास आलं की तुम्ही अश्लील क्लिप्स पाहत असता. मी तुम्हाला तुमच्या WhatsAppवरती त्याचं प्रूफ पाठवतोय आणि तुमच्या विरुद्ध केस रजिस्टर्ड झाली आणि वॉरंट मी तुम्हाला पाठवतोय. थोड्याच वेळात तुमच्याकडे पोलीस येतील. काय केलं त्याने? घाबरवलं. आणि या माणसाचा जेव्हा WhatsApp उघडून बघतो तेव्हा तो मगाचा फोटो व्हिडिओ कॉलचा, कारण व्हिडिओ कॉलमध्ये आपण पण दिसत असतो छोट्या स्क्वेअरमध्ये, आणि मग फसतो. याच्याही पलीकडे दुसरा प्रकार आहे सेक्स्टॉर्शनचा, ज्याच्यामध्ये समोरची व्यक्ती महिला असते, ती कॉल करते, पाहते ती समोरचा आपला जेंट्स वृद्ध आहेत आणि मग ती त्यांच्याशी चॅटिंग सुरू करते. तिने कपडे घातलेले नसतात आणि ती मग चॅटिंग करते, खूप वेळ बोलते आणि मग नंतर त्यांना पण सांगते तुम्ही पण कपडे काढा. माझ्याकडे 10 ते 12 केसेस मी स्वतः हँडल केल्यात. मग ते आपले कपडे काढतात आणि मग समोरचा रेकॉर्डिंग करत असतो आणि मग नंतर ह्यांना, मग ती डान्स करते, हे पण डान्स करतात आणि मग तो ब्लॅकमेल करायला सुरू करतो. मला इतके इतके पैसे द्या. एका आजोबांनी तर सगळी कमाई पूर्ण दिली होती आणि नंतर आपल्या मित्राला सांगितलं की अरे माझ्याबरोबर असं असं झालं आणि ते अजून पैसे मागतात. आता माझे पैसे पण संपले. लाजून ते कुणाला बोलत पण नाहीत. पहिली गोष्ट, बोलणार कसे? कारण कृत्य असं आहे, भले तुम्ही एकटे असा, भले असा कुठला कॉल येऊ दे, पण आता त्याच्या पुढे जर थोडासा रिस्पॉन्स जर तुम्ही दिलेला आहे तर मग सांगणार कुणाला आणि काय बोलणार काय? हा सेक्स्टॉर्शनचा प्रकार आहे. याच्यामध्ये एक्स्टॉर्शन आहे. यामध्ये काय करायचं आहे? यामध्ये तुम्ही पहिली गोष्ट मी परत परत सांगतोय, अनोळखी व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका आणि जरी चुकून घेतलात तर तुमच्या फ्रंट कॅमेरावरती बोट ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये दिसणार नाही. आणि जर ते अश्लील असेल, लगेच कॉल बंद करा. आणि अश्लील संबंधामध्ये, ऑनलाईन संबंधामध्ये अश्लील गोष्टी करणाऱ्या किंवा करायला लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कुठेही कधीही अश्लील फोटो पाठवू नका. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय, डिजिटल ट्रेस राहतो. नंतर तुम्ही कितीही ओरडलात की साहेब मी हे पाठवलंच नाही, तर मग तुम्ही त्या डिजिटल प्रूफमध्ये फसू शकता. आणि एक आमच्यासाठी चांगली गोष्ट ही आहे, जेव्हा आम्ही याचं इन्व्हेस्टिगेशन करायला जातो, तेव्हा जसं इतर गुन्ह्यांमध्ये चोरी कोणी केली, साहेब हा चोर आहे असं म्हणून आम्ही त्याला अटक करू शकतो. परंतु ह्याच्यामध्ये तसं नाही होत. ह्याच्यामध्ये आमचं इन्व्हेस्टिगेशन बरोबर त्या माणसापर्यंतच जातं. कारण इंटरनेटचं कनेक्शन, त्याला आलेला नंबर, तो बरोबर त्या माणसाचा मोबाईल नंबरच असतो. डिजिटल अरेस्ट, मगाशी मी तुम्हाला बोललो की गेल्या वर्षी भारतातून खरबो रुपये ज्या सायबर क्राईमने गेलेत बाहेर गेलेत, म्हणजे चायनालाच गेलेत. तो हा आहे डिजिटल अरेस्ट. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? सुरुवातीला कॉल येतो, पुन्हा तो अनोळखी व्यक्तीचा कॉल. तो कॉल घेतला जातो. मग तो म्हणतो, साहेब तुमचं नाव हे आहे का? तुमचं मोबाईल नंबर बरोबर आहे? तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड चेक करा. तो सांगतो, हे बघतात, हां हां सगळं बरोबर आहे. मग काय झालं? तुमचं पार्सल पकडलं आहे. त्या पार्सलमध्ये आहेत MD ड्रग्ज,
काही पासपोर्ट्स आहेत, जाली पासपोर्ट्स आहेत, नोटा आहेत, बरंच काही काही बेकायदेशीर सामान आहे. काय केलं त्याने? घाबरवलं. आता मोबाईल नाव वगैरे सगळं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्यावरती विश्वास ठेवला. आता तरी देखील एखाद्या व्यक्तीने बोललं असं, तुला काय करायचं ते कर, आणि फोन बंद केला असता तर सगळं झालं असतं. कालच एक महिलेची कंप्लेंट आमच्याकडे आले. 1,70,00,000 गेलेत तिचे. ज्येष्ठ नागरिकच आहे. आमच्याकडे ज्या कंप्लेंट्स येतात त्यामध्ये अशा व्यक्ती ज्या डिजिटल अरेस्ट झालेल्या आहेत. डिजिटल अरेस्ट तुम्ही म्हणाल काही तासांसाठी असेल, की ते पैसे दिले की ते जात असतील. ही महिला 17 जानेवारी, 18 जानेवारी आणि 19 जानेवारी आत्ता गेलेली 3 दिवस ती डिजिटल अरेस्ट होती. फक्त वॉशरूमला आणि जेवायला ती आणि झोपायला काही 8 तास. नंतर परत तो व्हिडिओ कॉल चालू. याच्यामध्ये होतं असं, की कॉल आला, तुम्ही घेतला, सगळं बरोबर आहे. मग नंतर तो व्यक्ती तुम्हाला काय सांगतो, हे पार्सल तुमचं आहे का? साहजिकच आहे, आपण म्हणा माझं नाही आहे. मग ठीक आहे, मी तुमचा कॉल आमच्या साहेबांना ट्रान्सफर करतोय, ते तुम्हाला सगळी मदत करतील. तुम्ही काही घाबरू नका. वरतून ते हे पण बोलतो, तुम्ही काही घाबरू नका, मग तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. मी आमच्या साहेबांना आणि नंतर व्हिडिओ कॉल सुरू होतो. सीन दुसरा असा असतो, की तिथे एक युनिफॉर्ममध्ये घातलेला ऑफिसर असतो. तो बसलेला असतो. तो त्या महिलेला विचारतो, तुमचं नाव काय? आता हा सीन वगैरे बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला शंका येऊ नये म्हणून काय होतं, एक कॉन्स्टेबल एक रजिस्टर्ड घेऊन येतो साहेबांची सही घ्यायला. तो पण युनिफॉर्ममध्येच असतो. स्वतः मी व्हिडिओ बघितलाय आणि तो कॉन्स्टेबल असा दाढी वाढलेला एकदम मोठा माणूस होता. मी म्हटलं हा कुठला पोलीस आहे काय माहिती. परंतु तुम्हाला डोक्यात विचारसुद्धा येऊ नये, तुम्हाला गाफील करण्यासाठी तो येतो, सरांची सही घेतो आणि निघून जातो. हां मॅडम तुमचं नाव काय? मग तिने नाव सांगितलं. अच्छा तुमचं हे पार्सल नाही तर तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळी मदत करेन. मी तुम्हाला जसं जसं विचारतो ते सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. आणि हां कुणाला सांगायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, तुम्ही कुणाला कॉल करू शकणार नाही, तुम्ही समोरच बसून राहायचं. 3-3 दिवस माणूस बसलेले आहेत. आमच्याकडे 6 महिन्यापूर्वी एक केस घडलेली आहे सेम अशीच. त्यामध्ये ते नवरा बायको दोघेही डिजिटल अरेस्ट होते 4 दिवस. हां मग ठीक आहे, मग सगळ्या गोष्टी घेतल्या त्याने. ठीक आहे, मग तुमचे अकाउंट कुठल्या कुठल्या त्याच्यात आहे तो लिहून घेण्याचं नाटक करायचा. ॲक्च्युली त्याच्या बाजूला बसलेले सगळे ते काम चालूच होतं. त्यांनी सांगितलं 4 अकाउंट. 4 अकाउंटमध्ये तुमचा अकाउंट नंबर काय? ठीक आहे. आम्हाला हे सगळे तुमचे अकाउंट्स चेक करायला लागतील. तुम्ही अशी काही कामं करता का हे तपासावं लागेल. नंतर मी तुम्हाला क्लीन चिट देईल आणि मग तुम्हाला सर्टिफिकेट देईल आणि मग पण त्यापूर्वी हे तुमचे जे पैसे आहेत ना, ते आपल्याला RBIच्या अकाउंटला टेम्पररी ट्रान्सफर करावे लागतील व्हेरिफिकेशनसाठी. आता हे RBIचं अकाउंट असतं काय? त्याचा नंबर काय? ते कुणी उघडलं? त्या व्यक्तीचे जे 6 महिन्यापूर्वी केस झाले, त्याच्या 4 अकाउंटमधले 1-1 कोटीच्या 4 FD तोडल्या. त्याच्या अकाउंटमध्ये 80 लाख रुपये होते. 4,80,00,000 रुपये त्यांनी पूर्ण साफ केले, RBIच्या अकाउंटवरती नेले आणि तिथून तोही गायब झाला. हे आहे डिजिटल अरेस्ट. थोडक्यात डिजिटल अरेस्टसाठी आम्ही एक व्हिडिओ बनवलाय, तो पाहूया. तुम्हाला असा फोन आलाय का की तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, तुम्हाला अटक करण्यात येणार आहे? तर काही काळजी करू नका. तुम्ही कदाचित डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीचे बळी ठरले असाल. या फसवणुकीत तुम्हाला फोन करून तुम्हाला घाबरवले जाते आणि तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. ते तुम्हाला सांगतील की तुमचं बँक खाते जप्त करण्यात आले किंवा तुमच्यावर काही गुन्हा दाखल झाला. या फसवणुकीत तुम्हाला ईमेल किंवा मेसेज येऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला संशयास्पद लिंक्सवर क्लिक करण्यास सांगितले जाईल. या लिंक्सवर क्लिक केल्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. जर तुम्हाला असा कोणताही फोन किंवा मेसेज आला तर ताबडतोब पोलिसांना किंवा तुमच्या बँकेला कळवा. कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर सिक्युरिटी ॲप इन्स्टॉल करू शकता. हे ॲप्स तुम्हाला फसवणुकीपासून वाचवण्यास मदत करते. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून तेही या फसवणुकीपासून सावध राहू शकतात.
आता यामध्ये लक्षात ठेवण्याचे मुद्दे काय? अनोळखी कॉलला उत्तर देऊ नका, ते झालंच. आता तुमच्या डोक्यात मी 17 वेळा बसवतोय. परंतु जर असा कॉल आला, पहिले शांत राहा, विचार करा, की असं काही आपल्याबरोबर झालंय का? मलाही माझ्यासोबतच्या आणि काही लोकांची एक सवय असते. आता त्यांना माहिती आहे, की आज सगळं फसवं आहे, तरीही त्याच्याशी बोलायला जातात. माझ्याबरोबर मी माझ्या मित्रांसोबत होतो आणि तसाच सेम कॉल आला. आम्ही एका हॉटेलमध्ये टेबलवरती बसलो होतो. तो बोलतो, "अच्छा, एम-डी ड्रग्ज आहे. किती आहे?" तो बोलला, "जास्त नाही, 10 ग्राम एम-डी आहे." "अहो, नीट बघा," बोलतो, "अर्धा किलो होतं." आता बाकीचं कुठे गेलं? अरे म्हटलं, "तुला काय गरज आहे त्याच्याशी एवढं सगळं बोलायची?" याचं कारण सांगतो. कितपत सत्य आहे माहीत नाही. 3 डॉक्टरांचे पण केसेसचं इन्व्हेस्टिगेशन माझ्याकडे चालू आहे. व्यक्ती डॉक्टर आहेत. त्यातली एक महिला आपल्या नौपाड्याला चालू आहे. त्याची 3 कोटी गेलेले, 3,60,00,000 रुपये. तुम्ही म्हणाले सगळे आम्ही पण हैराण होतो, की लोकांकडे एवढा पैसा आहे. कोटीपेक्षा कमी आकडाच येत नाही. डॉक्टर, इंजिनियर, एक पी-एच-डी झालेले सुद्धा आहेत कॉम्प्युटरमधले. आता असा माणूस देखील फसू शकतो. मग मी त्या डॉक्टर जे 4,80,00,000 गेलेत ना, त्यांची मुलगी एक सायकॅट्रिस्ट आहे. ती आली होती त्यांना घेऊन. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, कारण बऱ्याच लोकांनी मला हे सांगितलं, की "काय साहेब, कुणाला बोलताना हिप्नोटाईज करू शकतो का?" आणि जर हे सत्य असेल, तर मग फार कठीण आहे. कारण तुम्ही कॉल घेतला आणि तुम्हाला तो हिप्नोटाईज करायला सुरू झाला, तर मग तो तुम्ही सांगाल ते सत्यच मानून तुम्ही त्याच्यावरती, त्याच्या बोलण्यावरती प्रत्येक गोष्ट करत जाल जो तो विचारतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर कॉल आला, तुम्ही खूप हुशार आहात, तरी देखील तुम्ही एंटरटेन न करता फक्त 2 बटणं दाबा. एक फक्त म्हणजे कॉल बंद करणे आणि दुसरं ब्लॉक करणे. अशा लोकांना एंटरटेन सुद्धा करू नका. डिजिटल अरेस्ट वगैरेचा असा कुठला प्रकार नसतो आपल्याकडे. आणि पोलीस कधीही तुमचे पैसे तपासणीसाठी दुसरीकडे इतरत्र ट्रान्सफर करून घेत नाहीत. हे पण लक्षात ठेवा. काही लोकं विचारतात हा प्रश्न, "साहेब, डिजिटल अरेस्ट खरंच असतं का हो?" ती नजर कैद नावाचं औरंगजेबाच्या काळात होतं, ते आता इथे नाहीये. याच्या आधीचा जो होता तो भीती, हा 2 नंबरचा गेल्या वर्षाचा सगळ्यात जास्त झालेला सायबर क्राईम. याच्यामध्ये खूप लोक फसली आणि याच्यामध्ये फसण्याचं कारण आहे त्यांचं लालच. शेअर ट्रेडमध्ये, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना करोडो रुपये यांना कमवायचे आहेत आणि ह्यांना असं वाटतं की दुनियाभरच्या कंपन्या आणि लोक यांना पैसे वाटण्यासाठी बसलेले आहेत. तसं जर असतं मग त्यांनी स्वतःच कमवून ते मोठे झाले असते ना, तुमच्या मागे कशाला लागले असते. वेगवेगळ्या ॲड्स आजकाल सोशल मीडियामध्ये बघायला मिळतात आणि आता 15 दिवसापासून नशीब त्या गव्हर्नमेंटनी त्या कॉलर ट्यून चालू केल्यात. त्यामुळे बरंच प्रमाण कमी झालंय आणि हे आम्हाला पाहायला मिळतं, कारण आम्ही सायबर पोलीस स्टेशनचे लोक आहोत. येणारी प्रत्येक पहिली व्यक्ती आमच्याकडे कॉल करते किंवा येत असते. वेगवेगळ्या ॲड्समध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याचं ॲडव्हर्टाईज केले जातात. मग तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं जातं, जसं शेरखान, एंजल ब्रोकिंग यांचं ॲप आहे ना, तसं ॲप्लिकेशन. आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लावून तुमच्याकडनं काही रक्कम गुंतवणूक म्हणून घेतली जाते. आता रक्कम गुंतवणूक करताना ती जी कंपनीचं नाव आहे, त्या कंपनीच्या अकाउंटमध्येच जातात ना पैसे. हा एकदा सोम्या-गोम्या कापशीच्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय, एका रामा कोणाच्या तरी अकाउंटवरती कलकत्त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय. हे पैसे ट्रान्सफर करत असताना याच्या डोक्यात हा विचार येत नाही, की मी जर ह्या कंपनीसोबत काम करतोय, मी ह्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलंय, मी ह्यांच्याकडे शेअर ब्रोकिंगसाठी मी करतोय, तर ह्यांचा स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसा गेला पाहिजे ना. हा पैसा इकडे-तिकडे का मला द्यायला सांगतायत? हे तरीही पैसे देतात आणि हे पैसे दिल्यानंतर त्यांनी समजा 10 लाख रुपये गुंतवले असतील, तर ह्यांना 90 लाख, 1,40,00,000 एवढा प्रॉफिट दाखवला जातो. आता ते ॲप्लिकेशन चालवणारे लोकं पण तीच आहेत. ते तुम्हाला 1 कोटी काय 10 कोटी सुद्धा प्रॉफिट दाखवू शकतात. पण त्याच्यामागे उद्देश काय असतो? साहेब, मग त्याचा टॅक्स भरा. मग 10 कोटीचा 30% प्रमाणे किती झाला? 1 कोटीचा 30% प्रमाणे 30 लाख झाले. मग ते 30 लाख भरण्यासाठी पण वेगवेगळे अकाउंट दिले जातात. या अकाउंटमध्ये भरा, या अकाउंटमध्ये भरा. तेव्हा सुद्धा त्याची ट्यूबलाईट पेटत नाही आणि मग तो ते पैसे भरत असतो. आणि याच्याही पुढे जाऊन IPO, आपल्यापैकी बरेच लोक IPOसाठी अप्लाय करत असतील.
एक लॉट आपल्याला 10-15 शेअरचा एक लॉट लागताना मुश्किल असते. तुम्ही जर घरातल्या सगळ्या लोकांचे जरी IPOसाठी अप्लाय केले तरी एक लॉट मुश्किलने मिळतो. हा इथे सांगतो 50 लॉटसाठी भरा साहेब, आपली ओळख आहे, आपण तुम्हाला ते शेअर्स मिळवून देऊ. 50 लॉटसाठी पैसे घेतले, एक 25-30 लाख रुपये, की त्याला नंतर फोन करून सांगतात की साहेब तुम्ही खूप नशिबवान आहात. 50 लॉट नाही, तुम्हाला 150 लॉट लागलेत. तुम्ही मागितले 50 होते, तुम्हाला 150 मिळणार कसे? शिकलेली सगळी लोकं आहेत. आणि 150 म्हणजे तुम्ही 25 लाख भरले होते आधी 50 लॉटसाठी, आता 150 लागले म्हणजे आणखी तुम्हाला 50 लाख भरायचे आहेत. मग ते 50 लाख घेऊन तो माणूस गायब होतो. ते ॲप चालत नाही मोबाईलमधलं. कारण हे कुठेही रजिस्टर्ड नसतात. हे कुठेही तुम्हाला शेअर्स दाखवू शकतात, त्याची किंमत दाखवू शकतात किंवा प्रॉफिटसुद्धा दाखवू शकतात. पण ते सगळं खोटं असतं. त्याच्यामध्ये अशा अज्ञात कंपन्यांच्या शेअरच्या ट्रेडिंग ॲप्लिकेशनवरती विश्वास ठेवू नका. कमी कालावधीत अशी कुठलीही कंपनी नाही की तुम्हाला ते प्रॉफिट मिळवून देईल. याचा देखील एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आपण, तोही तुम्हाला दाखवतो. काय तुम्ही अनोळखी शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशनवर गुंतवणूक केली आहे? सांभाळा. आज सोशल मीडियावर अनेक नवीन कंपन्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याच्या तसेच IPO मध्ये शेअर्स मिळवून देण्याच्या जाहिराती करतायत. सावध रहा. लोक अशा जाहिरातींना आणि फसव्या शेअर ब्रोकर्सच्या भूलथापांना बळी पडून अनोळखी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करत आहेत. ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ॲप्लिकेशनमध्ये दाखवलेला नफा काढून घेण्यासाठी आणखी रक्कम देत आहेत. अशा सायबर क्राईम पासून सावध रहा. जे लोक सांगितलेल्या कंपनीच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यास न सांगता वेगवेगळ्या लोकांच्या खात्यात रक्कम वर्ग करायला सांगतात, ते फसवे लबाड आहेत. अशा कोणत्याही कंपन्या किंवा ॲप्लिकेशन सेबीमध्ये रजिस्टर्ड नसतात. ते सर्व खोटं असतं. तुम्ही बुद्धी वापरा आणि स्वतःची फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवा. हा लालचचा शेअर ट्रेड फ्रॉड. टास्क फ्रॉड नावाची पण एक गोष्ट आहे. पेपरमध्ये पण जाहिरात दिसते, आपल्याला वेगवेगळ्या सोशल मीडियावर पण दिसते. दिवसाला 10,000 कमवा, 20,000 कमवा. घरात बसलेल्या महिला याचे जास्त टार्गेट आहेत. घरात बसल्या बसल्या काय करायचं काम, तर मग ही अशी ॲड बघून त्याला ते रिस्पॉन्स करतात आणि ते सुरुवातीला एक 4-5 टास्क देतात. टास्क काय असतात? तुम्ही ती लाईक करायची, व्हिडिओ असेल किंवा एखादा फोटो असेल, एखादी वेबसाईट असेल, फक्त लाईक करायची. एका लाईकला 150 रुपये आणि हे 2-3 हजार 5,000 रुपये देतात सुद्धा सुरुवातीला. आणि मग नंतर म्हणतात मॅडम तुम्ही एवढंच काय करताय, तुम्ही प्रीमियर मेंबरशिप का नाही घेत, तुम्ही कितीतरी कमवू शकता दिवसाला. मग आता विश्वास ठेवला आहे, तिने 5,000 रुपये दिलेले असतात. मग प्रीमियर मेंबरशिप कितीला आहे मॅडम? ती 2 लाखाची आहे आणि ती तुम्हाला परत पण मिळते. आणि दर दिवशी तुम्ही 50-50 हजार रुपये कमवू शकता लाईक्स आणि सबस्क्राईब करून. मग ते कसं करायचं? मग ते सगळं सांगितलं जातं आणि मग 2 लाख ॲडव्हान्स घेतला जातो. मग तिला तिच्या अकाउंटवरती एक अकाउंट बनवून तिच्या अकाउंटवरती प्रॉफिट दाखवला जातो. मॅडम तुमचं प्रॉफिट झालं 40 लाख रुपये, पण त्याचे 30% तुम्हाला सरकारचा टॅक्स भरावा लागेल. सरकारचा टॅक्स सरकारच्या इकडे नाही जातं, यांच्या 4-5 ते वेगवेगळे अकाउंट असतात त्याच्यावरती भरायला लावतात. आणि जिथे ही बाई 10,000 20,000 कमवायचं स्वप्न बघत होती, तिथे ही घरातले 10-12-15 लाख रुपये टाकून देते आणि मग फसते. याचा एक छोटा व्हिडिओ आहे. काय असं व्हिडिओमध्ये थोडं लक्षात राहतं बोलण्यापेक्षा. टास्क फ्रॉड. दिवसाला 4 ते 5,000 कमवा. यासारख्या जाहिरातींपासून स्वतःला वाचवा. इंटरनेटवरून केवळ लाईक करून पैसे मिळवून देण्याच्या जाहिरातींपासून अनेक लोकांची फसवणूक होत आहे. काही टास्क पूर्ण केल्यानंतर मिळणारी रक्कम वाढवण्यासाठी लोक डिपॉझिट म्हणून स्वतःच्या खात्यातील पैसे देऊन स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. अशा टास्क फ्रॉड पासून सावध रहा. हे सर्व सायबर गुन्हेगारांचे जाळे आहे, यात फसू नका. ऑनलाईन पैसे कमवून देण्याच्या जाहिरातींपासून सावध रहा आणि स्वतःला सायबर गुन्हेगारांपासून वाचवा. OTP फ्रॉड पण सगळ्यांना माहिती आहे. OTP येतो, आपण याच्यापूर्वी डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त बोलत नाही. हां, ही एक महत्त्वाची सूचना आहे.
सायबर गुन्हेगार जितके आहेत, मी तुम्हाला मगाशी चायनाचं उदाहरण दिलं, कारण आपले पैसे चायनातच गेलेत याचं आमचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी निघालं. हा मगाशी तुम्हाला जो आकडा दाखवला 5,000 करोड रुपये, हा का त्या असंच विमानात टाकून नाही गेले जमवलेला पैसा. हे पैसे बाहेर घेऊन जाण्यासाठी त्यांना इंडियन अकाउंट्स लागतात. भारतीय लोकांचे काही बँक अकाउंट्स लागतात. मग आता हे घ्यायचे कसे, मिळवतात कसे? तर ते त्यांचे एजंट असे फिरत असतात. गरिबांना फक्त सांगणार, की तुम्हाला 5% 10% देतो, तुमचं अकाउंट आम्हाला वापरायला द्या. एखादी कंपनी तयार करणार आणि कंपनीत काम करणाऱ्या लोकांचं अकाउंट बनवणार. एक डायरेक्टर वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने करंट अकाउंट बनवणार, कारण त्याच्यामध्ये जास्त इन आउट करता येतं आणि मग ते अकाउंट्स वापरले जातात. तुम्हालाही कोणी जर तुमच्याकडे अकाउंट मागितलं, तर कृपया देऊ नका. कारण तुम्हाला एकतर लालच दाखवलं जाईल, की तुम्हाला चांगलं लोन पाहिजे असेल, तर तुमच्या अकाउंटमध्ये जास्त इन आउट दाखवायला लागेल. मग ते मी करेन, पण तो इन आउट कसलं करणार? अशा सायबर गुन्हेगारांचा करेल आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा सगळ्या देशातले लोक जे फसलेले आहेत, तिथले पोलीस जेव्हा त्या अकाउंटचा माग काढत तुमच्यापर्यंत पोहोचतील, तेव्हा तुम्हाला कळेल, की आपला वापर केला गेला आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये आलेले पैसे हे सायबर गुन्हेगारांचे होते. कारण हे पैसे नंतर दुसऱ्या अकाउंट, तिसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर होतात आणि तिथून ते क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रान्सफर होऊन बाहेरच्या कंट्रीमध्ये निघून जातात. त्याला आपलेच काही भारतीय जबाबदार आहोत, आपणच जबाबदार आहोत. कारण ह्यांना जर हे अकाउंटच मिळाले नाही, त्यांना जर मोबाईल सिम कार्ड मिळाले नाहीत, तर हे अशा प्रकारचे गुन्हेच करणार नाहीत. परंतु आपण काही 5-10% आमिषाला म्हणा किंवा आपल्याला मोठं लोन वगैरे मिळेल अशा आमिषाला बळी पडून आपण आपला अकाउंट देतो आणि नकळत आपण अशा सायबर गुन्हेगारांना मदत करतो. हे सायबरचे प्रकार आपण बघितलेत. याच्यातनं महत्त्वाचं काय आहे? तर पहिलं आहे, आपण आत्ताची ज्या जगात राहतोय ती आभासी दुनिया आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये तुमच्यासोबत बोलणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या बाबतीत चांगलं मनात ठेवून वागेल याची गॅरंटी फार कमी आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत बोलताना, त्यांच्याशी चॅटिंग करताना किंवा कुठल्याही रिलेशन म्हणा ठेवताना सावध राहा. अशा अनोळखी व्यक्तीने जर तुम्हाला घाबरवण्यासाठी भीती दाखवत असेल किंवा कॉल केला असेल तर त्यापासून सावध राहा. घाबरण्याचं काही कारण नाही. शेवटी बटन तुमच्या हातात आहे. 2 बटणं दाबली तरी तो त्रास तुमचा तिथंच वाचू शकेल. सोशल मीडियावरून तुम्हाला लालच दाखवणाऱ्या ह्या आभासी दुनियेमधल्या लोकांपासून सावध राहा. मेहनत करूनच पैसे कमवता येतात. असं अचानक कोण कुणाला श्रीमंत बनवत नाही. ही लालचपासून जर तुम्ही स्वतःला वाचवलं, तर तुम्ही अशा गुन्ह्यांपासून वाचू शकता स्वतःला. थोडक्यात काय, अनोळखी व्यक्तीवरती विश्वास म्हणजे स्वतःचा विश्वासघात. हे झालं सायबर बाबतीत. आता थोडंसं एक 5 मिनिटं घेतो, कारण हे पण फार महत्त्वाचं आहे. ॲडिक्शन हे आपण बघतो, हे जे आपल्याला आपण ॲडिक्ट होत चाललेत या सायबरच्या जगाचे, कॉम्प्युटर, मोबाईलचे. ह्या 4 संस्था आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ यांनी काही मानके आपल्याला दिली आहेत, की हे तुम्ही चेक करा. आणि हे मी शाळा कॉलेजमध्ये देतो. हे सगळ्यांनाच आहे, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आहे. जे कोणी मोबाईल वापरतात त्यांच्यासाठी हे 4 संस्थांनी काही मानकं काढलेली आहेत. त्यामध्ये लक्षणं बघा काय आहेत. मोबाईल आणि इंटरनेटच्या व्यसनाचे आपण अधीन झालो आहोत का? स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा. पहिली गोष्ट, बराच वेळ ऑनलाईन घालवता का तुम्ही? तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम नावाचं सेटिंग आहे. तर एकदा काढून चेक करा, की तुम्ही किती वेळ तुमचे डोळे उघडे ठेवून त्या स्क्रीनवरती पाहत असता आणि त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवरती किती वेळ होत असेल. बरं, इंटरनेटवर काम करत असताना तुमचं इंटरनेट जर चालत नसेल, समजा मोबाईल बघताय आणि इंटरनेट चालत नाही, तर तुम्ही तर चिंताग्रस्त किंवा चिडचिड होतात का? हा एक प्रश्न आहे. इंटरनेटच्या वापरामुळे जबाबदाऱ्या, नातेसंबंध किंवा कामाकडे दुर्लक्ष होतंय का? म्हणजे आईने एक काम सांगितलंय किंवा विद्यार्थी असतील तर वर्गात गृहपाठ दिलाय, तो राहिला, रील बघत बसला, किंवा बायकोनी काम सांगितलंय आणि नवरा आपला रील बघत बसला. त्या
किती वेळ जातो त्या रील बघण्यामध्ये, तो आपल्याला स्वतःला पण कळत नाही. किती 1 तास गेला, 2 तास गेला. तर हे होतं का? कधी मनमोकळ्या गप्पा मारल्यात का मोबाईल सगळे बाजूला ठेवून? गप्पांमध्ये पण मोबाईल चालू असतात. गेट टुगेदर होतात तिथेही मोबाईल चालू असतात. तर आपण थोडक्यात काय, तर आपण पूर्णपणे त्यांच्या अधीन झालेलो आहोत. नकारात्मक भावना किंवा ताणतणावापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करता का? कंटाळा आलाय, खूप टेन्शन आलंय, तर इंटरनेट बघूया, स्क्रीन बघत बसूया. हे पण एक व्यसनच आहे. ऑनलाईन असताना आनंदी किंवा उत्साही असता का? तर ऑनलाईन आहे किंवा एखाद्या Facebookवरचे रील्स बघतोय किंवा WhatsAppवरच्या व्हिडिओज बघतोय आणि याचा परिणाम काय झोपेत तुम्हाला रात्रीची झोप लागते का? आणि डोळ्यांना धूसर तुमची दृष्टी किंवा ताणलेली दृष्टी आहे का? ही सगळी लक्षणं आहेत. याचा परिणाम काय? झोपेचा त्रास, डोळ्यांवरचा ताण, डोकेदुखी, कंटिन्यू काही लोकं ती गेमिंग करतात. लहान मुलांसाठी हे खूप खूप महत्त्वाचं आहे. कंटिन्यू 2-2, 3-3 तास ते असे असतात. त्यांचा मानेचा मणका, पाठीचा कणा या सगळ्या गोष्टींवरती ताण पडत असतो. हे कुणालाही कळत नाही. परंतु ते इतकं भयानक आहे. नंतर हे जेव्हा मोठे जसे-जसे होत जातात, कारण हालचालच नाही तुमच्या बॉडीची. आजच्या काळात जो व्यायाम आहे, हे पण सगळी लोकं विसरलेली आहेत. ह्या कंटिन्यू मोबाईल हातात घेऊन सर्फिंग करत राहणे, इंटरनेटवर राहणे, सामाजिक अलिप्तता, अशा कार्यक्रम जे आपल्याकडे आहेत, तुम्ही पाहताय आतासुद्धा, ती फार लोकांना अशा सामाजिक जाणीव आहेत. मी खरंच सुयशचं मनापासून कौतुक करेन, की त्यांनी असे कार्यक्रम वक्त्यांची भाषणं वगैरे ठेवलेली आहेत. पण ती जाणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम त्याचा होतोय. नैराश्य, चिंता वाढलेल्या आहेत. काय करता येईल याच्यासाठी? ठरवता येईल का आपल्याला, की आजपासून ना 2 तासच मोबाईल बघायचा. जर माझं काम मोबाईलचं नसेल, तर मी फक्त 1 तास, 2 तासच मोबाईल बघेन. नाही, पण एखादा पिक्चर जर चालू झाला, तर मग 3-3 तास तर असेच निघून जातील. दैनंदिन दिनचर्या आणि वेळापत्रक तयार करा. तुम्हाला जर खरंच तुम्हाला स्वतः आयुष्यात हे मुलांसाठी कॉलेजमध्ये मी बोलतो. जर आयुष्यात खरंच प्रगती करायची आहे, पुढे जायचं आहे, गाडी बंगला वगैरे घ्यायचा आहे, तर स्वतःला एक सेट करणं गरजेचं आहे प्रत्येक मुलाने, की मला मोबाईल वापरायचा आहे ना, तर ठीक आहे 1 तास मी मोबाईल घेईन. पण त्याच्यानंतर मी कामं ठरवून घेईल, की ह्या तासात मला हे करायचं आहे, हे करायचं आहे आणि त्या पद्धतीने मी जबरदस्ती करेन ते. नुसतं ठरवून नाही ते करेन. काही वेबसाईट ब्लॉक करता येतात. इंटरनेट फिल्टरिंग करता येतं. ते सॉफ्टवेअर्स आहेत. आपल्याकडे सेटिंग्स आहेत. कंटाळून जर कुणीतरी मोबाईल घरात ठेवून जर लांब फिरून आला ना, तर तो खूप समाधानी दिसेल, जेवढा तो त्या इंटरनेटच्या रील्स बघून समाधानी होत नाही. ऑनलाईन सर्फिंगबद्दल स्वतःही या व्यसनांपासून स्वतःला आणि इतरांना पण शिक्षित करणं फार गरजेचं आहे आणि हे काम मला वाटतं पालकांचं आहे. त्यांनी जर तितक्यात चांगलं करेल, त्याच्या पुढची पिढी तितकीच सक्षम आणि चांगली होईल. बाकी ह्या काही टिप्स आहेत अँटीव्हायरस वगैरेच्या, फायरवॉल, संवेदनशील डेटा. हां, बऱ्याच वेळा असं होतं, की तुमचा व्हायरस शिरला आणि सगळा डेटा गेला. मग तुमचं फार महत्त्वाचे फोटो असतात, लग्नाचे फोटो किंवा तुमच्या कार्यक्रमाचे फोटो असतात. त्याच्यासाठी बॅकअप ठेवत जावा. एखादा हार्ड डिस्क आजकाल बरेच पेनड्राईव्ह पण मोठमोठे असे आलेत. त्याच्यामध्ये तुमचा डेटा महत्त्वाचा ठेवत जावा. कारण कधीही काही झालं असं काही, तर डायरेक्ट तो कॉम्प्युटर फॉर्मॅट मारून त्याच्यावरती आपल्याला पुन्हा ते लोड करता येतात. मोबाईलमध्ये पण खूप लोकं अशी येतात, की साहेब मला ना असं दरवेळी जाणवतं, की माझ्या मोबाईलला मध्ये ना काहीतरी आहे, जे मला सारखं माझ्यावरती वॉच ठेवतंय. बऱ्याच का 1-2 नाही, एक असतं तर ठीक आहे. आम्ही म्हटलं असं हे थोडंसं मेंदूने थोडंसं कमी आहे वाटतं, परंतु नाही. बऱ्याच लोकांना आले. कारण मी कुठेही गेलं ना, तर ते बरोबर त्याच गोष्टी चाललेल्या असतात. मी जो विचार करेल त्याच गोष्टी मला मोबाईलमध्ये बघायला मिळतात. आणि हे खरंच आहे. तुम्ही एखाद्या विषयाबद्दल चर्चा करा मोबाईल बाजूला ठेवून. तुम्हाला असं दिसेल तुम्ही सर्फिंग करताना त्याच गोष्टी तुम्हाला येतात. कारण त्याच्यामध्ये एआय आहे. एआयचा तुमचा मायक्रोफोन चालू असतो. त्याच्यामध्ये तो ऐकत असतो मोबाईल आणि तो समजा तुम्ही असा विचार करा मला आज वॉशिंग मशीन घ्यायचं आहे. कुठलं वॉशिंग मशीन? तुम्ही गप्पा मारा. तुम्हाला बघा असं दिसेल की वॉशिंग मशीनच्या ॲड येतात बाजूला. हे स्ट्रेंज आहे, परंतु हे सत्य पण आहे. ईमेल अटॅचमेंट, कुठलीही अटॅचमेंट डाउनलोड करण्यापूर्वी स्कॅन करा. बॅकअप तर घेत राहा. पासवर्ड, चहा आणि पासवर्ड नेहमी कडकच पाहिजे.
तर मग मजा येते. आमचं स्लोगन आहे ते. परंतु पासवर्ड असा ठेवा की ते तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. आणि समजा बाय चान्स तुमच्याबरोबर जर सायबर गुन्हा घडला तर काय कराल? जर तो आर्थिक असेल तर तुम्हाला डायरेक्ट सायबर क्राईम, काय झालंय, cybercrime.gov.in, गव्हर्नमेंट आणि इंडिया मग .gov.in वरती ताबडतोब रजिस्टर करायचं स्वतःला, तुमची कंप्लेंट तिथे रजिस्टर करायची आणि एक ॲप्लिकेशन जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचं. 1930ला पण कॉल करू शकता, पण बहुतेक वेळा हा नंबर एंगेज असतो किंवा त्याच्यावरती तुम्ही जी माहिती देता त्या समोरच्या व्यक्तीने बरोबर जर भरली नाही तर ती चुकीची माहिती भरली जाते. कारण हे सायबर क्राईमचं जे पोर्टल आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढलं आहे. तिथे बँकांची लोकं बसवलेली आहेत. तुम्ही ज्या अकाउंटमध्ये पैसे भरलेत त्याची माहिती ते तपासून ताबडतोब त्या बँकांचे अधिकारी ते अकाउंट ब्लॉक करतात. त्याच्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. आणि समजा त्या अकाउंटमधून जर दुसऱ्या कुठल्या बँकेत गेले असतील तर त्या बँकेला ते स्वतः कळवतात, आपल्याला गरज नाही. ते स्वतः कळवतात आणि ते पैसे ते ब्लॉक करायचा प्रयत्न करतात. मला वाटतं मी माझं हे छोटंसं भाषण इथं संपवतोय. कुणाच्या काही शंका वगैरे काय असतील तर विचारू शकता, आपण नक्की त्याला उत्तर देऊ. हां, आणखी एक सांगायचं आहे. यापूर्वी आपण जे 3 कायदे वापरत होतो इंग्रजांनी बनवलेले 1860चा 1873चा, ते सगळे कायदे आपल्या केंद्र सरकारने आता बदललेले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय BNSS नावाचा एक कायदा आहे आणि भारतीय साक्ष अधिनियम नावाचा तिसरा कायदा आहे. पूर्वी जे इंग्रजांनी कायदे बनवलेले होते ते त्यांच्यासाठी बनवले होते, त्यांच्या फायद्याचे. परंतु आपल्या सरकारने आता त्यातल्या बऱ्याच गोष्टी कमी केल्यात. महिलांसंदर्भात जे गुन्हे होत होते त्या गुन्ह्यांना प्राधान्य दिलेले आहे. हे महिलांसंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांना कमी कालावधीमध्ये तपास पूर्ण करण्याचं आमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. हे केसेस कोर्टामध्ये लवकरात लवकर संपवून अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून त्याची कोर्टांवरती पण जबाबदारी टाकलेली आहे. असा सगळ्यांसाठी फायद्याचा हा भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय BNSS भारतीय न्याय दुसरा एक आहे तिसरा कायदा, असे 3 कायदे आपण बनवलेले आहेत आणि ते कायदे आता लागू पण करण्यात आलेले आहेत 1 जुलै 2024 पासून. आणि आता नवीन कायदे ह्या कायद्याप्रमाणे आता नवीन घडणारे गुन्हे सगळ्या कायद्याने आपण रजिस्टर करतो आणि त्यांचं त्याच कायद्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टिगेशन करत असतो. ठीक आहे, थँक्यू. विचारा काय. नमस्कार. माझे 2-3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की अनोळखी नंबरवरनं येणारे कॉल घ्यायला हल्ली भीती वाटते. तर मी एखादा कॉल घेतला तर तो माझा फोन ताबडतोब हॅक करू शकतो का? नाही, कॉल घेतल्याने कुठलाही फोन हॅक होत नाही. परंतु कॉल घेणाऱ्याने तुम्हाला एखादा लिंक किंवा एखादा फोटो पाठवला आणि तो जर तुम्ही उघडून बघितला तर ती जी क्रिया तुम्ही केली त्याच्यामुळे त्याने त्या लिंकच्या मागे किंवा त्या फोटोच्या मागे जो प्रोग्राम बनवलेला आहे, जो व्हायरस बनवलेला आहे, तो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो आणि त्याच्यानंतर मग पुढची गोष्ट होते. अच्छा, पुढचा प्रश्न, अश्लील चित्रफित बघणं हा गुन्हा आहे का? हे पहा, अश्लील चित्रफित बघणे हा गुन्हा नाही. बालकांच्या बाबतीत म्हणाल तर आहे, चाइल्ड पोर्नोग्राफी आहे. परंतु केवळ घाबरवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून अश्लील चित्रफित लावून जर त्याने कॅप्चर करायचं असेल त्याला म्हणून तो तुम्हाला दाखवतो. अश्लील हे बघणं गुन्हा नाही. पुढचा प्रश्न, गेल्या महिनाभरामध्ये मला कमीत कमी 8 ते 10 कॉल इंटरनॅशनल कॉल आले. सायबेरिया काय आणि वाटेल त्या कंट्रीमध्ये आले. मी ते कॉल कुठलाही उचलला नाही घाबरून आणि ताबडतोब ब्लॉक करून टाकला. तो संपून दिला, पूर्ण वाजून दिला आणि मग ब्लॉक केले. तर ह्याच्या व्यतिरिक्त आणि काही करण्यासारखं आहे का सेफ्टी म्हणून? टेलिकॉम कंपनीकडे अशी कुठली व्यवस्था नाही की ते तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन विचारू शकता. मी काय टेलिकॉम कंपनीत काम करत नाही, परंतु असं काही आहे का की मला इंटरनॅशनल कॉल आलेच नाही पाहिजे. आता कोणी नातेवाईक बाहेरच्या देशात नाही तर त्याचे कॉल घेऊन मी काय करू? काही नातेवाईक पण असतात हल्ली. हां, मग तो प्रश्न आहे. तो कुठल्या देशातला आहे, त्यांचा नंबर तुमच्याकडे सेव्ह असला पाहिजे. मग तो असेल तर ठीक आहे. अदरवाईज तुम्ही कॉल घेतला
म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काही होत नाही, परंतु आहे त्याला तुम्ही रिप्लाय करून तुम्हाला जेव्हा समजतं की तो आपला नातेवाईक नाही, त्याच्यानंतर त्याला एंटरटेन करायची बिलकुल गरज नाही आहे. 2च बटणं दाबायची, एक बंद करायचा कॉल आणि एक ब्लॉक करायचा कॉल. ओके, थँक्यू. नमस्कार साहेब. नमस्कार. एक प्रश्न असा, ट्रू कॉलर प्रत्येकाने डाउनलोड करावं का मोबाईलमध्ये? बघा, मी ट्रू कॉलरची जाहिरात बिलकुल करणार नाही. ट्रू कॉलर सुरुवातीला जेव्हा आलं होतं, एक साधारण एक असा प्रश्न आहे, स्वतःला विचारा की ट्रू कॉलरला काय माहिती आहे आपला कुणी नवीन नंबरचा जो नंबर आपण डायल करतो त्याचं नाव त्याला कसं माहिती? ट्रू कॉलरकडे जेव्हा तुम्ही ट्रू कॉलर इन्स्टॉल करता, कुठलंही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता, लक्षात घ्या, एक ह्याच्यातनं मी सल्ला देईन. पहिली गोष्ट, कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड करताना 10 वेळा विचार करा की त्या ॲप्लिकेशनची तुम्हाला खरंच गरज आहे का? कारण सांगतो, कारण ॲप्लिकेशन डाउनलोड करताना तुम्ही बऱ्याच परमिशनला येस 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 करत असता आणि ते येस काय करता एकदा वाचा. तो बोलतो की मी तुमची गॅलरी ॲक्सेस करू का, मी तुमचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे घेऊ का, हा ट्रू कॉलर तेच करतो. जेव्हा तुम्ही ट्रू कॉलर इन्स्टॉल करता तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये असलेले सर्व कॉन्टॅक्ट्स तो पहिला उचलून घेतो आणि त्याच्याकडे ऑलरेडी जर ती लिस्ट असते, पण तुमच्यातले 10-12 नंबर जे नसतील तर त्याच्यात तो ॲड करून घेतो. म्हणजे नेक्स्ट वेळी तुम्ही जेव्हा कॉल करता तेव्हा त्या नंबरचा तो ॲटोमॅटिक तिथं दिसत असतो. म्हणून तर काही सायबर क्रिमिनल्सनी स्वतःचे नंबर, आता ट्रू कॉलर विकत पण मिळतं, माझ्याकडे माझं विकतचं ट्रू कॉलर आहे, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी तो फॅसिलिटीज आपल्याला देतो एक्स्ट्रा, स्वतःचं नाव चेंज करणं किंवा काय. मग हे सायबर क्रिमिनल CID दिल्ली असल्या गोष्टी ठेवलेल्या असतात. एखाद्या बँकेच्या नावाचा लोगो लावून बँकेचं नाव हे सुद्धा केलेलं जातं. त्याला तुम्हाला पटवून द्यायचं असतं की बाबा मी खरंच बँकेचा माणूस आहे, मी खरंच CID वाला आहे, त्यासाठी तो या असल्या गोष्टी करत असतो. मग ते असं ट्रू कॉलर वगैरे, खरं तर ते ट्रू कॉलर इन्स्टॉल करू नये, कारण त्याच्यामध्ये तो घेताना काय घेतोय तुम्ही थोडीच बघताय की फक्त कॉन्टॅक्ट घेतोय का, तुमचे फोटो घेतले तर तसंही घेऊ शकतो. एकच प्रश्न, डेटा प्रोटेक्शन कायदा जो आला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्याने या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यात काही यश लाभू शकतं? डेटा प्रोटेक्शन कायदा हा वेगवेगळ्या कंपन्यांवर जबाबदारी सांगणारा कायदा आहे, ज्याच्यामध्ये कुणी काय डेटा घ्यावा आणि तो कसा सांभाळून ठेवावा. कारण ऑलरेडी सगळं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ब्लॅक मार्केटमध्ये सगळं पोचलंय. तुम्ही जेव्हा सवय आपली 2 वर 3 फ्री म्हटल्यानंतर आपलं पहिलं लक्ष तिकडं जातं, माणूस आहे. परंतु कधी कधी आपण मी साऊथ इंडियन मूव्हीजमध्ये बघितलेलं आहे, खूप चांगले ते काम करतायत. त्याच्यामध्ये बरेच संदेश देत असतात. आपण मॉलमध्ये गेलो आणि तिथे काहीतरी स्क्रीन चालू असेल, काहीतरी सोडत चालू असेल, तर आपण लगेच आपली ईमेल ID, मोबाईल नंबर सगळं त्याला देऊन मोकळा होतो. हा डेटा ते कलेक्ट करत असतात तुम्हाला. आणि ती फॅक्ट आहे, तुमच्या एका डेटाची किंमत ₹1 ₹10 सारखं चालू असते. जेवढा जास्त डेटा ते कलेक्ट करून विकतील तेवढा त्यांना पैसे मिळत असतात. त्याच्यामुळे आपली वैयक्तिक माहिती कधी कुणाला शेअर करू नका. ते सोडा, केक घ्यायला गेलं तरी तो केकवाला विचारतो, साहेब तुमचा नंबर काय? मेडिकलमध्ये जावा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचा बर्थडे असेल तर लगेच तो विश करतो, साहेब हॅपी बर्थडे म्हणून. नवीन औषधं आलेत, नवीन आपल्याकडे एक स्कीम आलेली आहे औषधांची. कशाला काय गरज आहे नंबर द्यायची? कधीही आपला नंबर कुठेही शेअर करायचा नाही. तर माझे काही वर्षापूर्वी बँकेतनं म्हणजे ATM मधनं 1,11,000 रुपये गेलेले. पण मी पासवर्ड पण बघितला नाही, मी कधी ATM पण वापरला नाही. तर हे कसं काय झालं? तुमच्या अकाउंटला तुम्ही कधी ATMसाठी अप्लाय नसेल केलं तर कदाचित कोणीतरी तुमच्या नावाने ॲप्लिकेशन करून ATM कार्ड घेतलं असेल. नाही, आणि ATM कार्ड घेतलं होतं, माझ्याकडे होतं पासवर्ड पण मी बघितलंच नाही, वापरलंच नाही कधीच. ATM हरवलं होतं. बऱ्याच हा- लोकांनी एक सवय असते, ATM ज्येष्ठ नागरिक जास्त करून ATM कार्डचा पिनकोड लक्षात राहत नाही म्हणून त्याच्यावरच लिहून ठेवलेला असतो. दुसरी गोष्ट, कधी का असं पाहायला गेले, अशा बऱ्याच केसेस झाल्या, जेव्हा ATM कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिक पैसे काढायला जातात तेव्हा तिथं आधीच 2 माणसं असतात, त्यांनी त्या एंटर बटनच्या खाली ग्लू लागलेला असतो, ग्लू फेविकॉल सारखा. त्यामुळे ते एंटर बटन दाबलं जात नाही, पैसे निघत नाहीत. मग हा येतो म्हणतो, काका काय प्रॉब्लेम झालाय का, मी बघू का? मग तो कार्ड टाकतो
आणि पिनकोड काय विचारतो ते पिनकोड टाकतो. आता पिनकोड त्यांनी लक्षात ठेवला काकांना विचारून. नंतर मग तो नाही नाही खरंच काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं, ATM खराब असेल, काढतो आणि काकांना हे काय कार्ड म्हणून दुसरं कार्ड त्या बँकेचंच काकांच्या हातात देतो. काका काय बघत नाहीत, थोडं आपलं नाव आहे का, आपलाच नंबर आहे का, कुणाचा नंबर पाठ आहे ATM कार्डचा. तर काका घेतात, काका निघून जातात. आता कार्ड काकांचा माझ्याकडे आहे, काकाचा पिनकोड पण मला माहीत आहे. तो ग्लू काढलेला तो काढणार आणि नंतर कार्ड काढून काकांचे सगळे पैसे काढून घेणार. ह्या बऱ्याच घटना घडल्यात. नाही पण मी वापरलेलंच नाही, मला माहितीच नाही पासवर्ड माझा. तुमच्या ह्याचं ॲप्लिकेशन एक द्या, त्याची डीप इन्क्वायरी करायला लागेल की एक्झॅक्टली नाही, झालंय मिळालं काय. मला, मी कोर्टामध्ये केस टाकली वगैरे, मग बँकेने मला दिले ते. हे बघा, तुमचे पिन असल्याशिवाय तुमच्या ATM मधून पैसे निघणार हो, नाहीत. हो. आणि ATM कार्डचा वापर करून जर ऑनलाईन काही केलं असेल तर त्याच्यासाठी पण पासवर्ड लागतो. तो सुद्धा कुठेतरी शेअर झाला असेल किंवा त्यांनी घेतला असेल. आहे तर असं कोणी कुठल्या आता असे हजारो लोकांचे ATM जातील. नमस्कार साहेब. माझी एक कझिन दादरला राहते. तिच्या फेसबुकमधून तिला एक न्यूड फोटो आले आणि तिचेच फोटो, आणि ते तिच्या संलग्न असलेल्या मित्रमैत्रिणीला वगैरे ते परत पाठवले गेले. आणि कॉल आला की हे असेच फोटो सगळे आम्ही तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये जेवढे आहेत सगळ्यांना पाठवू, तू सम अमाऊंट आम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. तर ह्या फोटो मॉपिंग किंवा ह्या याच्यामध्ये आपण काही त्याच्यावर सांगू शकतो? बघा, सुरुवातीला ना यापूर्वीच्या आमच्याकडे मी BKCला असताना बरेच हिरो हिरोईन यायचे. ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओज असतात ना, त्यावेळी व्हिडिओ मॉर्फ करू शकत नाही. फोटो ठीक आहे, एक मॉर्फ म्हणजे मुंडी कट, खाली वेगळं चित्र, वरती दुसऱ्या हिरोईनची मुंडी लावलेली, तसंच ते मान्य करू शकतो. पूर्ण व्हिडिओ असायचे. परंतु आताचा काळ फार भयानक आहे. तुम्ही AIचे व्हिडिओ बघत असाल रीलमध्ये, तुम्हाला पटणार पण नाही की हा व्हिडिओ माझा आहे का नाही. मग ते अश्लील बनवून पाठवलं तर. ॲक्च्युअलमध्ये अश्लील साहित्य प्रसारित करणे हा देखील 67 अंतर्गत सिरियस सायबर क्राईम आहे. परंतु आता ह्या केसमध्ये काय झालंय, काय उद्देश असेल त्या माणसाचा, त्या मुलीला पैशाचा उद्देश ठीक आहे, परंतु तिलाच पाठवण्याचा उद्देश का. काहीतरी जवळचाच व्यक्ती असतो जो दुखावलेला असतो, जो हे काम करत असतो, त्याचा उद्देश एकच असतो की तिला त्रास देणे. बरेच आमच्याकडे अशा कंप्लेंट्स येतात. पण पाहण्याचा उद्देश हा आहे, जर मॉर्फ करून नाही, एक केस मला माहिती आहे पुण्यामध्ये असं सेम बनवलं. तिचं ते फोटो नव्हता, ती काहीतरी नुकतीच कॉलेजमध्ये गेलेली होती, तिने सुसाईड केलं ॲक्च्युली त्या केसमध्ये. इतकं टेन्शन तिने घेतलं त्या गोष्टीचं. आता मुद्दा हा आहे की तो तुमचा फोटो नाही आहे हे तिलाही माहिती आहे. तर तिला कुठेतरी घरच्यांनी तिला सांगायला पाहिजे होतं की बाबा हे तुझं नाही, तर तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बऱ्याच कंप्लेंट अशा आल्या, तेव्हा आम्ही स्पष्टपणे त्या महिला असू दे किंवा जेंट्स असू दे त्यांना स्पष्ट सांगितलं, ताबडतोब तुमचं स्टेटस बदला आणि त्याच्यावरती लिहा कोणीतरी माझं घाणेरडं चित्र बनवलेलं आहे मॉर्फ करून. ते तुम्हाला येईल आणि तुम्ही ते उघडू नका, नाहीतर तुमचा मोबाईल हॅक होईल. असं स्टेटसवर तिने फेसबुकवर, व्हॉट्सअपवर सगळीकडे ठेवलं. आता म्हणाले कळू दे कुणाला कळायचं ते. बघितलं तरी त्याला ऑलरेडी मीच सांगितलं की बाबा हे आहे. इवन काही मगाशी मी जसं सांगितलं ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर झाणारे सेक्सटॉर्शनचं, आम्ही पण त्यांना तेच सल्ले दिले. तुम्ही नाचलात ना, आता तुम्ही लिहा तिथे कोणीतरी माझा व्हिडिओ बनवलाय कॉम्प्युटरवरती आणि त्याच्यामध्ये मला नग्न दाखवलंय, कृपया तो व्हिडिओ बघू नका, नाहीतर तुमचं मोबाईल हॅक होईल. टेन्शन रिलीज करायचं बघा. कारण मी पाहिलंय फार महिला वगैरे खूप टेन्शन घेतात. कारण शेवटी ठीक आहे इज्जतीचा प्रश्न असतो आणि त्या इतक्या दबावात आलेल्या असतात की त्यांना तो आधार मिळाला पाहिजे सुरुवातीला की हे तुमचं नाही आहे ना, तर तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. कंप्लेंट करा. मी तुम्हाला सांगितलं डिजिटल ट्रेसेस मिळतात, तो माणूस पकडला जातो 100%. हॅलो, हल्ली सर्वसाधारण माणसं पेटीएम, गुगल पे हे वापरतात. याच्यातून काही फ्रॉड होण्यासारखे
तुमच्याकडे हे आहेत का इन्सिडन्स? सध्या युग फास्ट आहे. आपण म्हणतो ना, जग फास्ट होत चाललंय. सगळं पटापट पाहिजे. आपण पहिले लाईनीत उभं राहायचो पैसे काढायला, पैसे भरायला. तेव्हा काय नाही व्हायचे का फ्रॉड? आता होत आहेत. कारण सगळ्यांना फास्ट पाहिजे. स्कॅन केला की लगेच आपला व्यवहार झाला पाहिजे, पैसे आले पाहिजे. पण लोकांना हे कळत नाही. स्कॅन जेव्हा QR कोड तुम्ही करता तेव्हा तुमचे पैसे जातात. ते OLX वरती बऱ्याच लोकांनी जे विकायला ठेवलेले आहेत ना, त्यांना सांगतात की ठीक आहे, मी तुमचं ते सोफा घ्यायला तयार आहे, तुमचा तो TV घ्यायला तयार आहे, तुम्हाला ₹1 पाठवतो, बघा तुम्हाला येतोय का. आणि नंतर मग ते पुढच्या वेळी ठीक आहे म्हणतात. आणि ते जेव्हा स्कॅन करतात तेव्हा त्यांचेच पैसे गेलेले असतात. त्यांना हे कळत नाही QR कोड पैसे देण्यासाठी असतो. तुम्ही जसं म्हणालात, रेप्युटेड ज्या कंपन्या आहेत, जीपे किंवा आपल्या बँकांचे ॲप, आता बँकांच्या ॲपनी पण दिलेले आहे. पण मी एक सल्ला देईन, प्रत्येकाने कमीत कमी 2 तरी अकाउंट वापरावेत. एक असं ज्याच्यामध्ये फार कमी किंमत त्याच्यामध्ये ठेवू, आपल्याला नेहमी खर्चाला लागणारी. आणि दुसरं एक त्याला सेविंग. आणि सेविंग अकाउंटला बँकेत पत्र देऊन टाकावं की हे अकाउंटला कुठल्याही प्रकारचं मी ऑनलाईन सर्व्हिस घेणार नाही, मी पर्सनली बँकेत येऊनच ते करेन. आणि दुसरं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जीपे इन्स्टॉल करा किंवा बँकेचे पण ॲप आहेत, त्याच्यामधून तुम्ही बिलं भरू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. तर त्याच्यामध्ये ते वापरा. त्याने होईल काय, दर महिन्याच्या सुरुवातीला एक फेरफटका बँकेतनं होईल. त्यातनं तुम्ही जे त्यातनं 10,000 15,000 जेवढे तुम्हाला खर्चाला लागतात ते तुम्ही तिकडे ट्रान्सफर करू शकाल. रिसीट भरू ना. आता तुम्ही म्हणाल की परत त्याच्यासाठी मी एक थोडंसं ट्रान्सफर कशाला करायला जाऊ, 1-2 मिनिटासाठी ऑनलाईन तिकडून तिकडे करतो. मग तो प्लॅन फसेल. आणि मग त्याच्यामध्ये ते 20,000 तुम्ही जेवढी रिस्क घेऊ शकता तुमच्या खर्चाची, तेवढ्यासाठी ते दुसरं अकाउंट तुम्ही बिंदास त्याच्यावरती ऑनलाईन सगळं करू शकता. मग इकडे काही होत नाही, बँकांच्या आहेत म्हणून डायरेक्ट पैसे जात नाही. त्यासाठी सेफ आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. या Thank you so महत्त्वपूर्ण विषयावरती आपण मार्गदर्शन केलं आणि आपण खूप छान काम करत आहात. इथे बसलेला सर्व रसिक श्रोता नागरिक सतर्क राहील अशी आशा आहे. एकदा आणि जोरदार माझी टाळ्या विनंती आहे, सरांसाठी. माझी विनंती आहे की जे तुम्ही आता इथे पाहिलं ऐकलं ते तुमचे नातेवाईक, तुमची मित्रमंडळी, तुमची इतर शाळा कॉलेजचे ग्रुप्स तिथं देखील पसरवावं. मी हे सगळे व्हिडिओज आणि काही फोटोज जे आहेत ते मी पदाधिकाऱ्यांना देईन. ते तुम्ही तुमच्याकडे इतर ग्रुपमध्ये सगळ्यांना पसरवा. जिकडे जाईल तिकडे आपण इतर वेळी पानसट जोक आणि हे सगळं टाकतच असतो, पण असं जर कुणाचं टाकलं त्या गरिबाचे फसणारे पैसे देखील वाचतील आणि आपल्याला पुण्य मिळेल त्याचं. थँक्यू सो मच. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आपण महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल. सुयश कला क्रीडा मंडळ श्री सिद्धिविनायक मंदिर आपले सदैव ऋणी असेल आणि आपण सांगितलेल्या सर्व गोष्टींचं आम्ही पालन करू. आणि तुम्ही जे फोटो दाखवलेत ते फोटो आमच्या स्मरणिकेत सुद्धा प्रकाशित होतील ही विनंती. Thank you राष्ट्रगीताने so आपण आजच्या या व्याख्यानमालेची सांगता करूया. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. धन्यवाद. शुभरात्र. उद्या संध्याकाळी ठीक 8:30 वाजता अशोक हांडे हे राज कपूर यांची जन्मशताब्दी या विषयावरती व्याख्यान देतील. धन्यवाद. सर्व पोलीस सरांचे मनपूर्वक आभार. वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सुयश कला क्रीडा मंडळ आपले सदैव ऋणी आहे.